नमस्कार मैत्रिणी, कसे आहात? साराच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गावाकडची झटपट अशी अंडा करी। त्यासाठी मी ते 2 कांदे, अर्धा इंच आलं, त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण हे एकत्र भाजून घेते। हे सगळं मिक्स करून आपण एकत्र भाजून घेऊयात। हे बघा, आपला कांदा आता भाजत आलेला आहे, मगाशी आपण टाकला होता। अशा प्रकारे कांदा भाजून घ्या पटकन। अशा प्रकारे हा कांदा आपण भाजून घेऊया। हे बघा, लाल जरा जास्त काळा नाही करायचा, त्यामुळे भाजीला टेस्ट आहे ना, कडवटपणा येतो। तुम्ही बघू शकता खोबरंही छान प्रकारे भाजलेलं आहे, लसूणही भाजलाय आणि आलंही भाजलेलं आहे। आता हे आपलं भाजलेलं आहे। हे थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून ह्याची आपण फोडणी देऊन घेऊया। हे बघा, हे वाटण आपलं आहे ना थंड झालेलं आहे। आपण ह्याला आता छानपैकी वाटण करून घेऊयात। मी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण आता ह्याची भाजी बनवून घ्या। हे बघा, मी बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे ह्याचं। आणि जर वाटण म्हणजे बारीक होत नसेल तर थोडं पाणी घालून तुम्ही तुमच्या अंदाजाने वाटण हे बारीक करू शकता। आता इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकते। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, तेल गरम झाल्यानंतर, आणि हा जो मसाला आहे आपण बारीक वाटून घेतलाय तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि मसाला जोपर्यंत तेल सुटत नाही मसाला तोपर्यंत त्याचा चांगला मंद आचेवरती भाजून घ्यावा। कमी साहित्यात मस्त अशी अंडा करी आहे। आपल्याला जास्त साहित्य पण लागणार नाही। हे कमी गॅसवरती मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्या। तुम्ही बघू शकता मी कमी आचेवरती हा मसाला भाजत आहे। याच्यामध्ये आपण फक्त थोडी सामग्री वापरून आपण हा मसाला तयार केलेला आहे। कोणाला अंडी तळून जरी आवडत असेल तरी तुम्ही अंडी तळून टाकू शकता। मी तसेच उकडलेलं अंड टाकते। तुम्ही बघू शकता मसाला असा कमी गॅसवरती भाजलाय चांगला। त्याच्यामध्ये आपण थोडी हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आपण चांगला असं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये ही जी 2 उकडलेले अंडे आहेत ती, झटपट अशी होणार ही अंडा करी आहे। तुम्ही नक्की करून पहा। मी कोणत्याही प्रकारचा टमाटा वगैरे वापरलेला नाही। त्याच्यानंतर जो हा आहे सुहानाचा चिकन मसाला तो थोडासा आपण टाकूया ह्याच्यावरती। आपण जो हा मसाला बारीक केला होता त्यात थोडंसं पाणी वरतून जो राहिलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा यूज करू शकता।
हे बघा, मी हे 2 माणसं पुरतं हे जे केलंय अंडा करी मसाला. जसं जसं अंडा करी हा उकळेल तसं जसं आपलं इथं तेल सुटेल. त्यासाठी कोथिंबीर थोडी, चवीपुरतं मीठ, परत थोडासा मसाला, अंडा करी मसाला, सॉरी चिकन सुहाना मसाला आहे हा. आता चांगली ह्याला उकळी येऊन द्यायची. तुम्ही बघू शकता अंडा करी किती छान झालेले आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आणि माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना, जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना, तुम्ही मला तुमच्या रेसिपी शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या रेसिपीज दाखवत जाईल. धन्यवाद. ही बघा आपली मस्त अशी अंडा करी रेसिपी तयार झालेली आहे. झटपट आणि कमी सामग्रीमध्ये ही आपली अंडा करी छान अशी झालेली आहे. तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.